ताब्यात घेतला आणि त्यानंतर शरद पवारांसह उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केलाय। अजून किती जणांचे बळी गेल्यावर सरकारला जाग येणार असा सवाल त्यांनी केलाय। तर राजीनाम्यासाठी उपोषण करणं योग्य नाही असं विधान वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांनी केलंय। शैक्षणिक चळवळीमध्ये मंत्र्यांच्या जबाबदारी होती, ही जबाबदारी त्यांनी काळजीपूर्वक हाताळली नाही आणि त्याचा परिणाम हजारो मुलांना त्यांच्या भवितव्यावर अडचणी आहे। हे आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे हे ज्याला लक्षात आलं त्यावेळेला हा अटक करण्याचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे आज पाहते त्यांची अटक सत्र त्यांनी केली। बघूया, त्यांनी अटक जरी केली तरी हे आंदोलन चालू राहणार। भारतीय जनता पक्ष आणि प्रशासन यांचा दुरान्वयाने देखील संबंध नाही। ज्या पद्धतीने निर्दयीपणे आणि क्रूरपणे या युवकांच्या भवितव्याशी खेळलं जातंय हे अत्यंत लज्जास्पद आहे। एकूणच धर्मेंद्र प्रधान यांच्यामध्ये असं काय आहे आणि अजून किती बळी घेतल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जाणार आहे हे सरकारने एकदा जाहीर करावं। मग एवढ्या आत्महत्या होऊन सुद्धा युवाशक्ती अशी वाया जात असताना धर्मेंद्र प्रधान यांना असं काय सोनं लागलं आहे की ज्यांच्या चुकांवरती सरकार पांघरून घालतं। त्यांची मागणी होती की बाबा नीट परीक्षेमध्ये जो घोटाळा झालेला आहे त्यामध्ये त्या मंत्र्यांनी राजीनामा द्यावा। नीट परीक्षा झाल्या, त्याचा निकालही काल लागला, त्यामुळे आता त्या परीक्षेबद्दल काही तक्रार राहिलेली नाही। आता एखाद्या मंत्र्यानं राजीनामाच द्यावा अशा मागणीसाठी असं उपोषण करणं हे काही योग्य आहे असं मला वाटत नाही, कारण ही परीक्षा आता झालेली आहे, सुरळीत पार पडलेली आहे, त्याचा निकालही लागलेला आहे।